बालभारती इयत्ता पहिली भाग 4 पान क्रमांक 53. पहा, या पानावर आज आपण एक पाठ धडा शिकणार आहोत. तर पाठाचे नाव आहे एक राखी सैनिकांसाठी. एक राखी सैनिकासाठी. सैनिक म्हणजेच सोल्जर. अ राखी फॉर अ सोल्जर. पहा, आपण शिकलो आहोत वन अँड मेनी. त्यामध्ये एक वस्तू असेल तर काय जोडतात? अ. पहा, अ राखी, एक राखी. ठीक आहे. अ राखी फॉर अ सोल्जर. एक राखी सैनिकासाठी. पहा, हे आहेत सैनिक, सोल्जर. हे सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात. आर्मी जवान. सैनिक सोल्जर. आता आपण या पाठाला सुरुवात करूया. बाई वर्गात येताच मुलांना म्हणाल्या, यावर्षी आपण सीमेवरील सैनिकांसाठी राख्या बनवूया का? वर्गातील सर्व मुले मुली एका सुरातच हो म्हणाली. तनिषा म्हणाली, बाई, तन्वी खूप छान राख्या बनवते. स्मिता म्हणाली, बाई, आपण याबरोबर शुभेच्छा कार्डही बनवूया का? रोहन म्हणाला, बाई, माझा मामाही सैनिक आहे. आईने त्याला कालच राखी पाठवली. बाईंनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. पहा, खाली चित्रामध्ये इथे बाई आहेत, म्हणजेच वर्गातील मॅडम. या वर्गात येताच काय म्हणाल्या सर्वांना? यावर्षी आपण सीमेवरील सैनिकांसाठी राख्या बनवूया का? असं मुलांना बाईंनी विचारलं. तर सर्व मुली एकदाच एका सुरात काय म्हटले? हो. मग यामध्ये तनिषा म्हणाली, बाई, तन्वी खूप छान राख्या बनवते. खूप छान राख्या बनवते. स्मिता म्हणाली, बाई, आपण याबरोबर शुभेच्छा कार्डही बनवूया का? असे कार्ड असतात. यामध्ये एखादे चित्र काढून संदेश लिहिला जातो. राखी पौर्णिमेच्या माझ्या भावाला खूप खूप शुभेच्छा. अशा काही शुभेच्छा लिहून कार्ड बनवतात. मग आपण हे सुद्धा बनवूया का? स्मिता म्हणाली. मग रोहन म्हणाला, बाई, माझा मामाही सैनिक आहे. पहा, रोहन याचा मामा कोण आहे? सैनिक. आईने त्याला कालच राखी पाठवली, असं कोण म्हणतो? रोहन. मग बाईंनी सर्वांचे म्हणणे, प्रत्येकाचे बोलणे ऐकून घेतले. बाईंनी सर्व मुलींचे 5-5चे गट केले. गटामध्ये सर्वांना राखी तयार करण्यासाठी साहित्य दिले. बाईंनी तन्वीला पुढे बोलवले. राखी कशी तयार करायची हे सांगायला सांगितले. तन्वीने टेबलावरील साहित्य घेतले. कात्रीने विशिष्ट आकार कापत त्यावर रंगीबेरंगी टिकल्या चिटकवत राखी तयार केली. हे पाहून सर्वांना नवनवीन कल्पना सुचू लागल्या. पहा, बाईंनी किती मुलींचे गट केले? 5.
मोजा पाहू किती आहेत. 1 2 3 4 5. इथे सुद्धा एक गट बसला आहे. 1 2 3 4 5 असे 5-5 जणांचे गट केले आणि गटामध्ये सर्वांना राखी बनवण्याचे साहित्य दिले. पहा इथे साहित्य आहे. मग तन्वीला पुढे बोलवले, कारण तन्वीला खूप छान राख्या बनवता येते अशी तनिषा म्हणाली. म्हणून तन्वीला पुढे बोलवले. राखी कशी करायची हे सांगायला सांगितले. मग तन्वीने टेबलावरील हे साहित्य घेतले आणि कात्रीने, इथे आहे कात्रीने तिने विशिष्ट आकार कापला. गोल, फुलांचा, पानांचा असा आकार कापला आणि मग त्यावर रंगीबिरंगी टिकल्या चिटकवल्या. इथे पहा वाटीमध्ये टिकल्या आहेत. या टिकल्या चिटकवल्या आणि राखी तयार केली. इथे पहा राखी तयार करून ठेवल्या आहेत आणि हे पाहून सर्वांना नवनवीन कल्पना सुचू लागल्या. सर्वांना आणखी वेगवेगळ्या डिझाईन्स आठवू लागल्या. मग तशाच ते बनवू लागले. सर्व मुलांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे सुंदर राख्या बनवल्या. सोबत शुभेच्छा कार्डही तयार केली. बाईंनी सर्व मुलामुलींचे कौतुक केले. बाईंनी सर्वांना राख्या एकत्रित करण्यास सांगितले. एक मोठे पाकीट घेतले. त्यावर पत्ता टाकला. सर्व राख्या पाकिटात भरल्या. शाळेतील सेवकाला बोलावून पाकीट पोस्टात टाकण्यास सांगितले. सर्वजण आपण केलेल्या राख्या सीमेवरील सैनिकांना पाठवणार या कल्पनेने आनंदून गेले होते. पहा चित्रामध्ये सर्वजण किती आनंदात दिसत आहे. आणि मग सर्व मुलांनी राख्या बनवल्या, शुभेच्छा कार्ड बनवले आणि सर्वांचे मुलामुलींचे बाईंनी कौतुक केले. छान सुंदर असा प्रतिसाद दिला आणि बाईंनी सर्वांच्या राख्या एकत्रित केल्या. मोठे पाकीट घेतले आणि त्यावर पत्ता टाकला. सर्व राख्या पाकिटात भरून सेवकाला बोलावून पोस्टात टाकण्यास सांगितले. तर सर्वजणांनी राख्या सैनिकांना पाठवल्या. आता आपण सुद्धा पाहूया शुभेच्छा पत्र कसे तयार करतात किंवा तुम्ही सुद्धा बनवून असे शुभेच्छा पत्र आणि राखी आपल्या शाळेमध्ये हा उपक्रम करू शकता. तर पहा हे आहे असे शुभेच्छा कार्ड. यामध्ये छान अशी तुम्ही डिझाईन किंवा चित्र काढा आणि या चित्रामध्ये रंग भरा आणि मग मागे याच्या आतमध्ये लिहा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा किंवा रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा. जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम. आणि खाली छोटेसे राखीचे चित्रसुद्धा काढा. त्यामुळे हे दिसण्यास खूप सुंदर दिसेल. आणि असे हे शुभेच्छा पत्र बनवा. त्याच्या मागे तुमचे नाव लिहा. इयत्ता पहिली, नाव तनिषा राम शिंदे किंवा शाळा, आता शाळेचे नाव टाका, पत्ता. अशा प्रकारे हे कार्ड बनवा. नाव लिहा, शाळा पत्ता लिहा आणि हे तुमच्या शाळेमध्ये जमा करा आणि शाळेमध्ये हा उपक्रम राबवा. मग एक राखी बनवा. अशा प्रकारे ही राखी किती सुंदर आहे पहा. इथे या राखीमध्ये सुद्धा छान छान असे रंगीत मणी लावले आहेत, खडे लावलेले आहेत. पहा किती सुंदर
रंगीत असा दोरा लावला आहे, मणी लावले आहेत, खडे चिटकवले आहेत. अशी ही छान राखी तुम्हीसुद्धा बनवा आणि रंगीबिरंगी टिकल्या लावून राखी तयार करा आणि मग ही राखी असे शुभेच्छा पत्र एका पाकिटात भरा. असे हे पाकिट दुकानामध्ये मिळते. हे पाकिट, या पाकिटावर नाव आणि पत्ता लिहायचा. मग या पाकिटामध्ये आपण या बाजूला राखी ठेवतो, आतमध्ये शुभेच्छा पत्राची घडी घालून हे शुभेच्छा पत्र पण ठेवायचे आणि अशा प्रकारे हे सैनिकांना सीमेवरती पाठवायचे. ही झाली आपली सैनिकांसाठी एक राखी. अ राखी फॉर अ सोल्जर. आवडला का तुम्हाला हा उपक्रम? आवडला का तुम्हाला हा पाठ? तुम्हीसुद्धा तुमच्या शाळेमध्ये असा उपक्रम राबवा आणि असे छान असे शुभेच्छा पत्र बनवा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा. पहा, यानंतर पान क्रमांक 54 वरती आपल्याला याच पाठातील जोडाक्षरे शब्द लिहायचे आहेत आणि खाली सुंदर असे रंगकाम, राखीचे चित्र रंगवायचे आहे. तर पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहूया. तोपर्यंत बाय. थँक्यू. धन्यवाद.